तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आहे आमची पार्टी काय रोजच असते म्हणा चिकनची. तर आज काहीतरी स्पेशल बनणार आहे आणि शेफ दाखवतो आता सिद्धांत. तर तो सांगेल काय काय बनणार आहे. आज बनणार आहे कोल्हापुरी तांबडा रस्सा हां आणि चिकन 65. ओके, ते चलो. पण तांबडा रस्सा याला अनिकेतला खायचा आहे म्हणून याला स्पेशल मला पण ह्याच्यासाठी खायचं आहे. बनवायचं. मी पण नाही कधी खाल्लंय. सगळ्याला स्पेशल तुम्हाला सगळ्यालाच खायचं, तुमच्या सगळ्यांसाठी तर बनवणार. चला जरा मी जरा आता सुरुवात करतायत. तर मी जरा बत्ती करतो. तर तेवसर आमच्या इकडे युवा ब्लॉगर सूरज भालेराव त्यांना आपण देऊया व्हिडिओ करायला. करशील ना? सॉरी हा जुना आहे म्हणजे बॉडीने छोटा आहे पण लय मोठा आहे. वयाने मोठा आहे. जेवणाची तयारी चालू आहे आमच्या आणि इथं कोथिंबीर साफ करायचा विषय चालू झाला आहे. तर 2 मिनटात आपलं शेफ को घेऊन जातो. आता शेफ आपलं आज काय बनवत आहेत मेनू दाखवतो तुम्हाला मी. सामग्री तर आहे आपल्या शेफची. आज आपण पहिल्यांदा बनवतो चिकन 65. त्यासाठी लागणारं चिकन घेतले बोनलेस. हे बोनलेस चिकन. हा घेतलाय चिकन मसाला, चिकन 65 मसाला आहे हा. तो पण घेतला आपण. आता काय मॅरिनेट सोबत एक अंड पण घेतले. ते अंड लागणार आहे आपल्याला. अंड टाकलेलं आहे आपण. नंतर आपण ऍड करतोय हा चिकन 65 मसाला. चिकन किती किलो? हे अर्धा किलो बोनलेस आणलेलं आहे आणि 2 किलो चिकन. आपण मसाला टाकलेला आहे. ते अद्रक लसूण पेस्ट ती पण थोडी टाकायची चवीसाठी. आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचं आपल्याला. किती दिवसांनी सिद्धा बनवतो जेवण? ते मी 3 वर्षानंतर बनवले चिकन. 3 वर्षानंतर. ना काढलाय क्लोजिंग वाला काढला तर चला मित्रांनो, आता आपल्याला 65ला तळण्यासाठी प्रोसेस सुरू होते. तर इकडे सर्व आता मसाले टाकली नाही. पहिला बनणार 65, नंतर बनणार काय ते तुझ्या भाषेत तांबडा रस्सा. पांढरा राहणार 100%. तांबडा रस्सा चिकन. तापू देते. तर चला 65 साठी आता तळण्याची प्रोसेस सुरू झाली. काय काय ते चिकन घात घे. चिकन धुता येत नाही. अर्धा नको. तर इकडे गरवले वडे आहेत, काल मामीने दिलेले. मार बोल रे. मसाला टाकायचा. ते बोला खात आहेत. त्याला वाढवून. तर इकडे आता करण चिकन सर्व मसाले मस्त एक जीव करून घेतोय. तेरा मसाले तेच काय काय टाकायचे ते ते टाकले. यो आहे पेटा,
पेटा खाल्ला ना झणझणीत दाताला चव लागते ना. कधी असं केलं आहे का तू ते सांग आधी. आम्ही 3-4 वेळा केले वाशिनला. तू केलं आहे का माझं? हा वाशिनला गेले ना. अच्छा तर चला त्याला करू दे. तर मित्रांनो इकडे आता चिकन 65 झाले फ्राय मस्त. तर इकडे काढतोय बघू शकता. मस्त दिसत आहे. तर आता इकडे बाकीचे पण मस्त तलवून घेतोय. तर चला ते तलवून घेऊ दे मग भेटू. तर मित्रांनो इकडून चिकन 65 रेडी झालेला आहे. तर आता पोरांना नेऊन देऊया. हे रे काय बोल. यो किडा डिस्कवरी मधला मॅन ऑफ द वाईल्ड वाला किडा आहे. यो आता मंग्या खाणार आहे. तू का याच्यासोबत खा. खाणं बघ कसं सांगा. कसं शेफला सांगायला. आलो आलो. चिकन हे काही खात नाही. सगळे खाऊन खाऊन मी संपूर्ण नाही वाटतं. जे भाजले पण मन नाही. खा चल ना. सांग ना कसं झालंय. चांगलं झाले काय. कसं झालंय. एकच नंबर. त्याला हां चिकन 65 चांगलं बनवलं. एक नंबर. मन. तर मित्रांनो इकडे आता बघू शकता चिकन घालायची सुरुवात झालेली आहे. तर इकडे आहे मसाला वाटप आणि इकडे आहे आपलं टोमॅटोची ग्रेव्ही. तर चला एवढं सारं आहे आणि बाकीच्या इकडं आहे सर्व चिकन मसाला अद्रक पेस्ट वगैरे. तर चला आता सुरू करूया आपण. तर काहीतरी मला नवीन बघायला भेटतंय. आमच्याकडे अशी नाही करत. मी आईजीने बघत नाही प्रोसेस. चिकन घातल्यानंतर मसाला घातल्यानंतर हे टाकतात काय ग्रेव्ही मसाला. पाणी घातल्यानंतर मसाला घालतात. तर इकडे हे ना आधीच टाकले मसाला मसाला. काहीतरी नवीन आहे. सांगलीची पद्धत बघूया चला. आणि इकडे सर्व कोथिंबीर लिंबू वगैरे सर्व. तर इकडे आता सर्व मसाले वगैरे टाकतोय आम्ही आणलेले. आणि मी बसलोय वाट बघत. हावरा. जेव्हा काय सिद्धेश थांब ना. बोल. जेव्हा सिद्धेशच्या हाताची भाजी खायला भेटेल ना. अरे भाजी नाही रे त्याला चिकन बोलतात. हे हा ना मित्रांनो काय कुर्ले असू दे किंवा काय असू दे नुसती भाजी. डोंबिवलीकर. मग डोंबिवलीकर. आत्ता आमच्या डोंबिवली. डोंबिवलीत चिकन बोलतो बस. मग चिकन मग भाजी काय जेव्हा बोलतात? चिकन झालं तेव्हा आम्ही खाईल. मन भरून होतं. पोट भरून गेलं तरी चालेल पण मन नाही भरलं. तुझं काय बोललंय. माझं म्हणणं आहे काय काय की त्याला भाजी बनायची का चिकन बनायची डिसाईड. तो भाजी बोलतोय कधी. काल पण भाजी बोलतात खेकड्यांना. वाट्यानं चणं शेंगदाणं फुटाणं तिला म्हणतात भाजी ह्याला म्हणतात चिकन. कळालं नाही. नाही तू मागे तोंडाचं. वांग्यात आम्ही आमच्या जे तोंडात आलं आम्ही ते बोलू. असं थोडी चालतं. उत्तून कर रे. तुला समजलं. विषय संपला. काय बोलणार आहे जेवण. अशा माणसाला बोलण्यामध्ये पाप आहे. इथे विषय झाला. तर चला आपली झटपट चिकनची प्रोसेस बघूया जरा. झटपट पटापट. सध्यासाठी सुरतचं तोंड बघितलं म्हणून गॅस बंद झालता. काय सुरू आहे. वाईन आणि फोर बारचा आहे. काय बोलू नको. आपण चिकन टाकणार आहे. तर फायनली आता आपण चिकन टाकतोय मसाल्यामध्ये. नवीन प्रोसेस आहे ही आमच्या साताऱ्याची सांगलीची ना. म्हणजे तू चिकन वगैरे घालतोस की बायकोच.
त्यात सगळं आपल्याला असा मसाला लावून घ्यायचा आहे. सगळा मसाला लावून घेतला आहे चिकनला. सर्व असा एकजीव करून घेतला नाही मसाल्याचा पूर्ण. आता एका एका फोडीला मसाला लागलाय. आता आपल्याला पाणी सुटेपर्यंत आता ह्याला पाणी जरासं सोडून देणार. नंतर मग तिकडे गरम पाणी ठेवलेलं आहे त्याच्यात टाकणार. मग आपलं चिकन रेडी. ओके ओके ना. तर चला आता इकडे पाणी बिनी जरा सुटू दे. नंतर मग पाणी टाकणार. मग आपलं चिकन रेडी होणार आहे. तर नंतर आपण जेवायला बसू. मस्त आपली पार्टी, साधी सुधी पार्टी. चला ओके. तर मित्रांनो इकडे फायनली बघू शकता आपलं चिकन रेडी झालं आहे. सांगलीचं चिकन बोलू शकता तुम्ही, सांगली टाईपमध्ये. तर इकडे बघा. तर आमच्याकडे मसाला जास्त टाकतात, त्यांच्याकडे एवढे कमी टाकतात. काय विशेष असेल पण मला असं वाटतं मसाला हवा आहे. पण नको सोड तुमच्याकडे असं बनवतात ना, जाऊ दे. तर आता इकडे हा टेस्ट करतोय कसा चांगला आहे ना, तोच सांगतो. हां आम्ही सांगतो नंतर. ओके. तर चला मित्रांनो फायनली चिकन झालं आहे आणि आता आम्ही इकडे चिकन लेग पीस खातोय. बघूया टेस्ट कशी होते. कारण आमचा फोटो बघा आजचा. एडिटिंग नाही, हे आपलं सांगलीचं चिकन बोलू शकता. आमच्याकडे रसा घट्ट असतो. तर यांनी म्हणजे त्याच्या पद्धती बनवला नाही. चला खाऊन बघूया कसं आहे. तर मित्रांनो इकडे बघू शकता. ओ चिकन लेग पीस तोड. गरम चिकन लेग पीस कसा आलाय. एकच नंबर. सांगली पद्धतीत आपण टेस्ट करूया आणि मग आपल्या पोरांना सांगली जेवायला पद्धतीत वाढूया. एकच नंबर. तर मित्रांनो फायनली आता मी जेवायला बसलोय. तर सर्व आता पोरं मस्त जेवतायत बघू शकता इकडे. तर सांगली टाईप मध्ये आपण आता इकडे रस्सा वगैरे खाणार आहे मस्तपैकी. आणि इकडे पोरं लागली रगडायला. तर आतापर्यंत पहिला करण सांगितलं कसं झालंय. मला झोप आले. करण झोपलाय. इकडे आता बाकी जेवतायत. कसं आलंय. कॉलेजी भाकरी चुरतोय जरा. हो चुरतोय भाकरी म्हणजे पूर्ण गावरान करतो. एक नंबर. शेफ तू काय बोलूच नको, तूच बनवलंय. आम्ही तुझी तारीफ करणार. नाही सिद्धेच्या हाताला एवढी चव आहे ना, भारीच. जे काय 3 वर्षांनी पण बनवलं असेल ना भरपूर. आपण पण मनपूर्वक जेवूया. दे कांदा दे. चला पहिला चिकन पीस खाऊया. चला त्याच्यावर मस्त लिंबू पिलूया. चुकून पाहिजे सिद्धा झाडावरती चढला. आणि इकडे कांदा. चला आता मनपूर्वक मस्त घे. इकडे भाकरी आहे, चिकन, कांदा आणि इकडे भात आहे. आणि इकडे सुरत झाला वांदा. तर चला आता जेवूया. आजची आपली पार्टी छोटीशी नाही, आम्ही भरपूर चिकन खाल्ले आजकाल. काल खेकडे चिकन लेग पीस खाऊन बसलो आम्ही. तर आता नंतर काय काय काम होणार आहे ती पण तुम्हाला मी आज दाखवणार आहे. कोण काय काम करतो. करतो काय येत काय अजिबात नाही. काय करतो नाही, ह्याला पण दाखवणार मी पोता मारताना सर्व. कारण जेवण आम्ही बनवलंय ठिकाणी 1 2 3. तर मित्रांनो इकडे बघू शकता आता एका पोरानं घेतले लादी पुसायला आणि अर्धी जण भांडी घासतात आहे पाठी. ते तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात. तर चला ह्याला आता मस्त लादी बसू दे चकाचक. तर मित्रांनो इकडे बघू शकता आता भांडी घासतो एक जण. चक 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 होतोय आता मस्त पैकी. तर चला त्याला घासू दे. तर चला मित्रांनो फायनली आमची आता पोरं जेवण वगैरे मस्त झोपलेत ताणून. इकडे बाहेर आहे 2 जण. तर आम्ही आज फिरायला गेलो होतो. तर पोरं दमलेत. परत घरी येऊन मस्त पार्टी वगैरे केलेली. तर चला. तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला आमचा पार्टीचा कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.